अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. जाईन गे माय तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. सर्व सुकृताचे फळ मी लाहीन, सर्व सुकृताचे फळ मी लाहीन, क्षेम मी देईन पांडुरंगा. जाईन गे माय तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. बाप रखुमा देवीवरू विठ्ठलेशी भेटी, बाप रखुमा देवीवरू विठ्ठलेशी भेटी, आपुलिये संसाठी करुणी ठेला. जाईन गे माय तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. आबाजी सद्गुरुदास जयांचे केल्या स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेच वंदो श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारून आता काय माझी वाणी मानेल संतासी. रंजो चित्तासी आपुलिया, माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम. ऐसे दे प्रेम काही कळा विठ्ठला विठ्ठला. अवघाच संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. जाईन गे माय तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. संत श्रेष्ठ ज्ञानियांचे राजे, योगाग्रगणी, भक्त श्रेष्ठ, कैवल्यमूर्ती साधकांचे मायबाप ज्ञानोबा राय आपल्या या परिचित असणाऱ्या अभंगातून मोठ्या पुरुषार्थाची प्रतिज्ञा व्यक्त करतात. व्यक्त करत असताना ज्ञानोबारांची जी भूमिका आहे ती भूमिका मधुर भक्तीतली भूमिका आहे. याला भक्तिशास्त्रामध्ये कांता भाव म्हणतात. कांता भावातून निर्माण झालेली ही प्रतिज्ञा आहे. विठ्ठल विठ्ठल. संत वाङ्मयामध्ये कोणत्याही विचाराचा शेवट लागत नाही. समुद्राप्रमाणे गंभीर आणि व्यापक वाङ्मय म्हणजे संतांचं आहे. आणि भावार्थानंतर अत्यंत अशा प्रकारचं गंभीर असतं ते संतांचं वाङ्मय असतं. ज्ञानोबारांचे हे शब्द आत्मप्रतीतीला घेऊन उठलेले हे शब्द आहेत. अभंगाची जी भूमिका आहे ती भूमिका स्त्री भावातली आहे. एक स्त्री भूमिकेला प्राप्त झाल्यानंतर पुरुषार्थाची प्रतिज्ञा करते. हा व्यवहारातून होत असणारा विरुद्ध प्रवाह वाटतो. व्यवहारामध्ये स्त्रिया त्यांना म्हणतात की ज्यांना पुरुषार्थ विशेष करता येत नाही त्या. एखादं मोठं काम करण्याकरता एखादा मनुष्य थोडा थबकू लागला, अडकू लागला तर उत्साह देणारा मनुष्य म्हणतो असा काय विचार करत बसलास की बांगड्या भरलास की हातात. अर्थात बांगड्या भरणं म्हणजे पुरुषार्थहीनतेचं लक्षण असा मराठी भाषेतला आणि अर्थातला वाक्प्रचार आहे. विठ्ठला भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांना काही अंशामध्ये पारतंत्र्य दिलेलं आहे, तर त्याबरोबरच स्त्री जीवनामध्ये जेवढा पुरुषार्थ करू शकते तेवढा करू शकत नाही. हे स्वतंत्र चिंतन ठरेल. आपल्याला त्या विषयात बोलायचं नाही यावेळेला, कारण आपण मागे अंशतः बोलून गेलेलो.
कोणी म्हणेल आमच्या लक्षात नाही, त्याची काय वाट. मी बऱ्याच वेळा असं सांगत असतो की कीर्तनकाराचं भांडवल म्हणजे श्रोत्याचं ऐकलेलं विसरून जाणं, हेच कीर्तनकाराचं भांडवल आहे. श्रोत्यांच्या सगळं जर लक्षात राहिलं तर श्रोते म्हणतील आम्ही मागे ऐकलंच, हे आम्ही मागे ऐकलंच. तेव्हा विसराळ बुद्धी हेच कीर्तनकाराचं खरं भांडवल आहे. इथे तसा वर्ग नव्हे, इथे अत्यंत चाणाक्ष अशा प्रकारचे श्रोते. हे वातावरण सगळं अशा प्रकारचं वेगळं आहे, अत्यंत आनंदमय, बहुसंख्यत्वाचं, भव्यत्वाचं आणि विशेषत्वाचं अशा प्रकारचं वातावरण आहे. तेव्हा सांगण्याचा एक तीर्थ असा की ज्ञानोबराय ही जी भूमिका धारण करतात, अर्थात त्यांना लाभते. धारण करतात म्हणण्याच्या ऐवजी ज्ञानेश्वर महाराजांना ही भूमिका मिळाली. का मिळाली, कशी मिळाली, केव्हा मिळाली, कुठे मिळाली, आदी करून जो भूमिकेचा भाग आहे तो आपल्याला यावेळेला सगळं सांगायचं नाही. परंतु थोडक्यामध्ये सांगायचं म्हणजे तर सद्गुरूच्या कृपेशिवाय भक्तीच्या अतिउच्च भावाचा स्पर्श जीवनात होऊ शकत नाही. तशी सामान्य संसाराच्या जीवनामध्ये भावना नाही कोणाला. देवाची भावना प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे, परंतु दिव्यत्वाची भावना मात्र प्रत्येकाजवळ नाही. देवाची भावना असणं हा जीवनाचा स्थायी भाव आहे. आस्तिकालाही देवाची भावना आहे आणि नास्तिकाला सुद्धा देवाची भावना आहेच आहे. फक्त जागा बदललेली असते, त्याची प्रतिक्रिया बदललेली असते, एवढंच असतं. परंतु कुठे ना कुठेतरी त्याला भावना जीवनामध्ये असते. मनुष्यजात सकळ स्वभावतः भजनशीळ. परंतु भक्तीचा जो परमोत्कर्ष ज्याला म्हणतात, त्या परमोत्कर्षाचा जो परमानंद आहे, तो परमानंद लाभण्याकरता लागणारी जी भूमिका आहे, तो भूमिका मात्र सामान्य असून चालत नाही. त्याला विशेष अधिकार असावा लागतो. तेव्हा तो विशेष अधिकार प्रस्थापित होण्याकरता ज्ञानोबारायांना सद्गुरूंच्या कृपेमुळे तो विशेष अधिकार मिळालेला होता. निवृत्ते प्रसादे मी गोवळीव, माझा भाव विठ्ठलू न्याहाळीव. निवृत्तीनाथांची कृपा झाली आणि कृपा झाल्यामुळे ही अवस्था प्राप्त झाली. निवृत्तीनाथांची कृपा आणि परमात्म्याची ही कृपा, अवस्था लावून गेला अजून का नाही, देवाची कृपा झाली. आणि या कृपेच्या पोटी ज्या वेळेला मोठ्यांचं सानिध्य प्राप्त होत असतं, त्यावेळेला माणसाला त्यांचं वैभव प्राप्त होत असतं. मोठ्याचा सहवास व्हावा आणि वैभव प्राप्त होऊ नये, तो मोठाच नाही. विठ्ठला विठ्ठला. फार जुना काळ होता. एक मनुष्य आपला रस्त्याने चाललेला होता. समोरून राजाची स्वारी येऊ लागलेली होती. योगायोगाने राजा समोरून आल्यानंतर त्याच्या डोक्यावर काहीच नव्हतं. पूर्वीच्या आपल्या काही ज्या शुभाशुभाच्या कल्पना होत्या, डोक्यावर असणं हे शुभ लक्षण समजलं जायचं. तर आपल्या डोक्यावर काहीच नाही हे लक्षात आल्यानंतर राजाला जर आपला अपशकुन वाटला तर कदाचित आपण राजाच्या दंडाला पात्र होऊ, एवढ्या करता आपण कुठेतरी बाजूला लपावं या दृष्टिकोनातून तो एका झाडावर चढला. योगायोगाने त्या झाडाखालून राजाची स्वारी गेली. आणि स्वारी गेल्यानंतर प्रकार असा की याचा वस्त्राचा काठ आणि राजाच्या अंबारीला लागला, हत्ती ठेवलेल्या अंबारीला लागला. नंतर तो उतरल्यानंतर राजा जिथे स्थापन झाला होता तिथे गेला आणि सांगितलं, राजेसाहेब, मोठ्याचा सहवास झाल्यानंतर, मोठ्याचा स्पर्श झाल्यानंतर गरीब राहतो, हा काय मोठ्याचा मोठेपणा आहे काय? असा प्रश्न सोडला. राजाला काही लक्षातच येण्याचं काय याला बोलायचं हे काही लक्षातच नेमकं येईल. मोठ्याचा स्पर्श झाल्यानंतर गरीब राहील कसा? राजाने सांगितलं, राहत तर नाहीच बाबा, हे खरंच आहे. म्हणाले, पा काल असं झालं, तुम्ही ज्या वेळेला हत्तीवर बसून चालला होता, तुम्हाला अपशकून नको म्हणून मी झाडावर चढलो, परंतु माझ्या वस्त्राचा तुमच्याशी संबंध आला आणि मी तशाच गरिबी अवस्थेमध्ये आहे. राजाच्या गोष्टी लक्षात आल्याने सांगितलं, पा यांना जहागिरी एक देऊन टाका. संबंध मोठ्याचा जर आला तर लहान लहान राहा,
गंगा समुद्राला जाऊन मिळाली ती आता अल्प राहत नाही, ती मोठी होणार. तसं परमात्म्याचा अनुग्रह प्राप्त झाल्यानंतर कोणाला शक्ती प्राप्त होणार नाही. उलट संबंधातून शक्ती का प्राप्त झाली की पूर्व पदापेक्षा सुद्धा शक्ती अधिक प्रगट होत असते. विठ्ठल विठ्ठल. नेहमी दृष्टांत सांगत असतो. उन्हाळ्या दिवसामध्ये एखाद्या मनुष्याचं डोक्याला काही नसेल, पायाला काही नसेल आणि अशा अवस्थेमध्ये उन्हात जात असताना वाळूतून तो चालला असेल, त्याला उन्हाचा त्रास होतोय, डोक्यावर चटके बसतात आणि पायाला चटके लागतात. पण अधिक चटके कोणाचे लागतात? अधिक तापलेल्या वाळूचे चटके अधिक लागतात. प्रत्यक्ष संबंध सूर्याचा कोणाशी आहे? डोक्याशी संबंध आहे. सूर्याचा प्रत्यक्ष संबंध असताना सुद्धा त्याची शक्ती तिथे अधिक अभिव्यक्त होत नाही. परंतु वाळूच्या द्वारे येणारी शक्ती मात्र प्रत्यक्ष स्पर्शापेक्षा सुद्धा अधिक वाटते. तसंच प्रत्यक्ष परमात्म्याच्या संपर्कापेक्षा संतांना परमात्म्याच्या स्पर्शाद्वारे मिळालेली जी शक्ती आहे ती परमात्म्यापेक्षा सुद्धा महान आहे. विठ्ठल विठ्ठल. संतांना असं मोठ्या कंठरवानं सांगता आलं. तुका म्हणे आम्ही देवाहून बळे झालो हे निराळे ठेवून आशा, झालो हे निराळे ठेवून आशा, झालो हे निराळे ठेवून आशा. भगवत भक्त भगवंतापेक्षा सुद्धा बलवान होतात. आणि बलवान झाले की असं आहे, सज्जनांची जी शक्ती आहे ती शक्ती समाजाकरिता कल्याणाला कारणीभूत होतो. शक्ती परेशान परपीडनाय. दुर्जन माणसांना प्राप्त झालेली जी शक्ती असते ती शक्ती दुसऱ्याला उपद्रव देण्याकरिताच कारणीभूत होते. आणि सज्जनांना ज्ञानाय दानाय च रक्षणाय, समाजाला दान देण्याकरता, ज्ञान देण्याकरता आणि समाजाचं रक्षण करण्याकरता सज्जनांना प्राप्त झालेल्या शक्तीचा जो वापर असतो तो सर्वांगीण अशा प्रकारचा समाजाच्या दृष्टिकोनात. नवे नवे संत त्यांना म्हणतात की जो स्वतः करताना उरताना लोकांकरिताच उरतो त्याचं नाव आहे संत. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता, उरलो उपकारा पुरता, उरलो उपकारा पुरता.
अशी वस्तुस्थिती असल्यामुळे संत या जगामध्ये जे देवाला करता आलं नाही अशा प्रकारची मोठी कार्याची प्रतिज्ञा ज्ञानोबाराय आपल्या अभिव्यक्त अशा प्रकारच्या माधुर्य भावातून अभंगाच्या पहिल्या चरणातून करतात. संसार सुखाचा कलेना अवघाते संसार सुखाचा कलेना अवघाते संसार सुखाचा कलेना अवघाते संसार सुखाचा कलेना अवघाती संसार सुखाचा करेना अवघाती संसार सुखाचा करेना. अभंगाचा जो भाव आहे तो दोन प्रकारचा आहे. ज्ञानेश्वर महाराज आपल्या जीवनामध्ये मी काय करीन हा एक भाव सांगतात आणि कसं करीन अर्थात साध्य सांगतात आणि साधन सांगतात. काही माणसं आपलं साध्य सांगतात पण साधन सांगत नाही. काही आपलं साधनच सांगतात पण साध्य सांगत नाही. संसारामध्ये असं उलट सुलट आपल्याला पाहायला मिळतं. आपलं साध्य सांगतात पण साधन सांगत नाही. हे पा म्हणतात जेवढी दिसते ना डोळ्याला शेती ही सगळी आपलीच, कशी मिळवली मात्र हे सांगत नाही. कारण सांगावं तर इथे विहेतमम शास्त्रम सांगता येत नाही. काही आपलं साधन सांगतात पण साध्य सांगत नाही. काय करता तुम्ही? आम्ही ना नोकरी करतो. नोकरी हे साधन सांगितलं पण साध्य काय काय मिळवलं हे मात्र सांगावं का न सांगावं तो प्रश्न वेगळा जरी असला तरी परंतु साध्य साधनाचा प्रकार सांगत असताना गंमत अशी आहे. परमार्थातलं साध्य सांगणं सोपं आहे परंतु साधन सांगणं अवघड आहे. विठाला विठाला ज्ञानराज माऊली हे सर्वार्थानं समर्थ असल्यामुळे साध्य आणि साधना दोन्हीचा आपल्या जीवनामध्ये प्रगट निश्चय करतात. मी हे करीन याचा अर्थ ज्ञानेश्वर महाराज शक्ती संपन्न आहे. आणि स्त्री भाव जरी प्राप्त झाला तरी स्त्री भावामध्ये फार मोठ्याची संगती आहे. उलट असं म्हणता येईल जे कदाचित पुरुषांना शक्य नाही अशा गोष्टी स्त्रिया सुद्धा करू शकतात. ज्ञानोबा म्हणतात मी हा पुरुषार्थ करणार आहे. सर्वच्या सर्व संसार सुखाचाच करीन. नियमाप्रमाणे आपल्याला भावार्थ पाहायला पाहिजे म्हणून भावार्थ जलद पाहायचा आहे आणि नंतर अभंगाचं चिंतन करायचं. ज्ञानोबा सुखाचा करीन म्हणतात. कोणत्या युगामध्ये करीन? आतापर्यंत झालाय का? अजून तर झालेला आम्हाला दिसत नाही. मग झाला जर नाही तर त्यांच्या 700 वर्षापूर्वी केलेल्या प्रतिज्ञेला काय अर्थ राहिलाय का? त्या प्रतिज्ञेला काही अर्थ जर असेल तर तो झालेला अर्थ आम्हाला कुठेतरी पाहता यावा. आणि संसार सुखाचा करणं म्हणजे असंभव गोष्ट आहे. माऊलीचीच भाषा आहे. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकिजेल कवनाचे श्रवणी कैसी सुखनिद्रा अंथुरणी इंगळाच्या. अनेक ठिकठिकाणी अशी विधान आहेत की संसारामध्ये सुख हे शक्यच नाही. कोणताही व्याकरणाचा विभक्ती प्रत्येक संसाराशी आणि सुखाशी लावा
अभक्तपणा म्हणजे एकरूपता निर्माण व्हायचीच नाही, सगळं वेगळंच होणार आहे, दोघाची दोन टोकच होणार आहे. संसार सुख नाही, संसारिकास सुख नाही, संसाराने सुख नाही, संसाराला सुख नाही, संसारापासून सुख नाही, संसाराचं सुख, संसारात सुख, सुख संसार. 8ही विभक्ती प्रत्यय लावा, कोणत्याही प्रत्ययाला जर आपण चाळून पाहिलं तर सुख आणि संसार या दोघांच्या भेटी कधीच होत नाहीत. तेव्हा या असंभव वाटणाऱ्या गोष्टीची प्रतिज्ञा ज्ञानोबराने करण्यामध्ये काय अर्थ आहे, आदिकरण चिंतन आपल्याला भावार्थानंतर करायचं आहे. मी अशा प्रकारचा पुरुषार्थ करीन म्हणतात की जे इतरांना शक्य झाला नाही तो. या म्हणण्यामध्ये सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांचं जे व्यक्तिमत्व आहे ते विश्वाच्या दृष्टिकोनातून खूप भाग्याचं व्यक्तिमत्व आहे. ज्ञानोबारांच्या पर्यंत असणाऱ्या ज्या संत श्रेष्ठांच्या परंपरा झाल्या त्या सर्व परंपरेनं हे शक्य झालं नाही का, याचा विचार त्याने केला नाही का, का केला नसावा, आणि ज्ञानेश्वर महाराजांनी ही संत क्रांती का केली असावी, आदी करून संशोधनाचा विषय आहे. ज्ञानोबा ही विश्व माऊली असल्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांची ही प्रतिज्ञा आहे. इतरांच्या बाबतीमध्ये जर पाहिलं गेलं तर इतरांचं जीवन संसाराच्या दृष्टिकोनातून सुखानं झालं नाही असं म्हणता येणार नाही. ज्यावेळेला असा प्रश्न निर्माण झाला की भरतृहरीने प्रश्न केला गोरक्षनाथांना, एवढ्या मोठ्या राज्यावर लाथ मी मारली महाराज, असा कोणी आहे का दुसरा? बऱ्याच वेळेला त्यागाचा अभिमान येतो, काही वेळा ज्ञानाचा अभिमान येतो, काही वेळा गुणाचा अभिमान येतो, काही वेळा रूपाचा अभिमान येतो, काही वेळा पैशाचा अभिमान येतो, काही वेळा सत्तेचा सुद्धा अभिमान. जेवढ्या जेवढ्या जगामध्ये शक्ती आहे त्या शक्तीच्या बरोबर अभिमान सुद्धा येतच असतो. त्या भरतृहरीला अभिमान निर्माण झाला की आपण एवढ्या मोठ्या राज्यावर लाथ मारली, कोण आहे असा? गोरक्षनाथांना विचारलं, महाराज असं कोणी केलं का माझ्यासारखं? गोरक्षनाथांना हसू येऊ लागलं. गोरक्षनाथ म्हणाले, तुझ्यासारखे 99 कोटी भूपती, किती? 99 कोटी भूपती तुझ्यासारखे राजर्षी बनले, तू दर्या में खसखस आहेस. विठाला विठाला. आतापर्यंत राजर्षी झाले, देवर्षी झाले, महर्षी झाले आणि सर्वच आत्मस्थितीला प्राप्त झाले, तरी परंतु त्यांनी हा मार्ग अवलंबला नाही. जो ज्ञानोबरायांनी हा क्रांतीचा मार्ग अवलंबला. म्हणून संतांनी जी क्रांती केली ती कुठे केली? ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनामध्ये आपल्याला दिसते. ज्या क्रांतीचा परिणाम शांती आहे. माझं बोलणं कदाचित या विषयाला अनुसरून मी विस्तारानं जर बोलायला लागलो तर माझं विषयांतर ठरेल. जगाचा इतिहास आणि आध्यात्मिक कल्याण हा या दोघांचा संबंध घालत असताना असं आपल्याला दिसून येत आहे की जगाच्या कल्याणाकरता ज्ञानाचा मार्ग या जगामध्ये अनादि कालापासून चालत आला. इमं विवस्वते योगम प्रोक्तवान अहमव्ययम विवस्वान मनवे प्राह मनुऋक्ष्वा कवे ब्रवीत. स्वतः भगवान म्हणतात, अर्जुना हा जो योग आहे मी फार पूर्वी मनुला सांगितला, इक्ष्वाकुला सांगितला. अर्थात ज्ञानाची दिव्य अशा प्रकारची धवल परंपरा अनादिकालापासून चालत आलेली आहे. मग या दिव्य परंपरेला सामाजिकरण ज्याला म्हणतात ते का केलं गेलं नाही? त्याचं एक अशा प्रकारचं कारण आहे की ज्ञानेश्वर महाराजांच्या पर्यंत जी काही गुरुशिष्य परंपरा नांदत आली त्या गुरुशिष्य परंपरेला मात्र ज्ञानोबारायाने फाटा मारला, एक वेगळाच अशा प्रकारचा विस्तार केला. वस्तुतः ज्ञानोबा हे स्वतःला शिष्य म्हणून घेण्याकरता मोठे आनंदित होतात. ताने निमिया पत्ते माझे गुरुशी एकलोते. माझ्या गुरुला मी एकलता अशा प्रकारचं एकुलतं एक अपत्य म्हणतात. परंतु मी मात्र यानंतर जे करणार आहे ते प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्म
मार्गे हा प्रगट पायी मस्तक ठेवले प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मचे केले राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले. व्यवहाराच्या भाषेमध्ये बोलता येईल ज्याप्रमाणे 1947 सालापासून या देशात लोकशाहीला सुरुवात झाली तोपर्यंत हुकुमशाही, तसं या जगाच्या इतिहासापासून प्रारंभापासून ज्ञानोबारांच्या पर्यंत अध्यात्माची एका अर्थानं हुकुमशाही, परंतु ज्ञानोबारांच्या पासून मात्र लोकशाही. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबारा म्हणतात भलते येत सद्भावे नहावे. या आमच्या अध्यात्म ज्ञानामध्ये कोणी या आणि या सर्वांनाच अशा प्रकारचा मुक्त संचार आमच्या या परंपरेमध्ये या अध्यात्मामध्ये. आणि हा ज्ञानोबारांचा माऊली भाव असल्यामुळे विश्वामध्ये फक्त एकच अशा प्रकारचा महापुरुष आहे की सर्व जगानं त्या महापुरुषाला माऊली अशा नावानं संबोधलं. आणि माऊली या म्हणण्यामध्येच हा चमत्कार आहे जो चमत्कार ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिज्ञेच्या मागे. अवघाचे संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक, सर्व विश्वामध्ये आनंदाचाच साठा मी दुमदुमून करणार. हे साध्य माझ्या जीवनामध्ये मी पत्करलंय. काय साधना, कशामुळे हे शक्य होणार आहे तुमच्याकडनं? ज्ञानोबा त्या अभंग साध्याची जी साधना आहे अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात.
आपल्या माहेरला जाणार आहे. आणि माझं खरं माहेर कोणतं आहे? पंढरपूर. पंढरी माझे माहेर साजणी, ओव्या कांडणे गाऊ गीती. सर्वच्या सर्व जी नाती आहेत तिथे माझी नाती आहे. चंद्रभागा माझी बहीण आहे, पुंडलिक राय हे माझे भाऊ आहेत, रुक्मिणी माता ही माझी आई आहे, आणि पांडुरंग हे पिता आहे. जिथे माझं सर्वस्व आहे, मुलीची जिथे उपज आहे ते तिचं माहेर आहे. तसं माझं माहेर कोणतं आहे? पंढरी माझं माहेर आहे. आणि त्या माहेरला मी जाईन. त्या साधनेनं संसारामध्ये सर्व अशा प्रकारचं सुखानं दुमदुमून संसार भरून टाकेल. पंढरपूर जर माहेरचं नातं, तर संसार हे कोणतं नातं समजावं लागेल. जी मुलगी आपल्या माहेरला जाण्याची इच्छा करते ती कुठे असावी? हा आक्षेप तशा प्रकारचा अर्थ आहे. ती नक्कीच आपल्या सासरी असावी. ज्या संसारामध्ये जीवाला राहावं लागतं तर तो संसार म्हणजे काय? सासर आहे. साधू संतांनी याचं सुंदर अशा प्रकारचं रूप केलेलं आहे. संसाराला दादला म्हटलेलं आहे. नाथ महाराजांचं मोठ्या अशा प्रकारचं लांबलचक भारूड आहे. आणि या संसारूपी पतीला कंटाळलेली ही पत्नी किती कंटाळते आणि आपल्या माहेराला किती त्वरायुक्त अशा प्रकारच्या वृत्तीनं ती राहते, आधी करून चिंतन आहे. आपल्याला ते सगळं यावेळेला सांगायचं नाही, उरकता भावार्थ घ्यायचा. संसाराच्या बाबतीमध्ये याला कोणत्याही प्रकारच्या ज्या सासरामध्ये राहायचं आहे त्या सासराला स्वतंत्र सत्ता नाही. कारण ज्याला खऱ्या अर्थाचं अस्तित्व नाही तिथे वैभव नाही. जिथे वैभव नाही तिथे आनंद नाही. पण करता काय? काय वेळेला पदरी पडलं पवित्र झालं असं म्हणावं लागतं. नाईलाज आहे. संसार हा गळ्यात पडलाय आणि पडलेला संसार नाईलाजानं करावा लागतो. इथे राहून पण समाधान नाही, कारण समाधानासारखं इथे काहीही एक नाही. समाधान कुठे होणार आहे? जे माझं माहेरचं स्थान आहे तिथे समाधान होणार आहे. भारतीयामध्ये मुली त्या ठिकाणी दिली जाते की कमीत कमी मुलीला आपल्या माहेरची आठवण येऊ नये. शहाणा वडील मुलीला तेच स्थळ पसंत करेल की कमीत कमी मुलगी तिथे गेल्यानंतर तिला आपल्या माहेरची आठवण होऊ नये. तिने आपल्या माहेरला सर्वस्वी विसरून जाऊ. परंतु काही वेळा दुर्दैव असं होतं की जिथे दिलं जातं, देत असताना सगळं जरी बरं असेल परंतु मात्र पुन्हा सगळं क्षयिष्णू अशा प्रकारचं जीवन असतं. संसार म्हणजे क्षय झालेला पती. आणि तो उत्तरोत्तर अशा प्रकारच्या ऱ्हासाच्या परिस्थितीमध्ये असल्यामुळे तिथे हे नाही, ते नाही, ते नाही, नेहमी अशा प्रकारचा नकारच ज्याच्यामध्ये आहे. तेव्हा तिथे नकाराची परिस्थिती दुरुस्त करण्याकरता मी काय करेन? माहेरला जाईन. काही सासराच्या अभिमानी महिला माहेरला जातात, माहेरची संपत्ती आणून सासर भरतात. विठाला ज्ञानोबरांची ही भूमिका आहे. माहेरला जरी गेले तरी परंतु तिथली जी संपत्ती आहे, तिथलं जे वैभव मी घेऊन येईन आणि या संसाराला जिथे मी राहते त्याला अशा प्रकारचं दुमदुमून सोडेल, वैभवयुक्त अशा प्रकारचं करेल. जाईन गे माय त्या पंढरपुरा, भेटे न माहेरा आपुल्या. इथे एक सहज बोलायचं काय कारण आहे? अगदी साधी साधी गोष्ट आहे. रस्ता धरावा आणि पंढरपूरला जावं असं असताना महाराजांना असं मी पंढरीला जाईन असं म्हणण्याचं, एवढं मोठं दिव्य संकल्प करण्याचं काय कारण पडलेलं असावं? याच्यामध्ये सुद्धा एक अक्षिप्त असा प्रकारचा अर्थ आहे. आम्ही ज्या पंढरपूरला जातो आणि साधू संत ज्या पंढरीला जातात, संतांच्याच वाङ्मयाच्या आधारे दोन्ही पंढरीमध्ये फरक आहे. ज्या भौतिक पंढरीमध्ये आपण जातो त्या भौतिक पंढरीद्वारे आधिदैविक पंढरी मध्ये प्रवेश मिळण्याकरता आपल्याला जायचं आहे. परंतु साधू संतांना भेटणारी जी पंढरी आहे
ती पंढरी मात्र आदिदैविक पंढरी आहे. बोध दिला मज सांगा ते मार्ग धाविला नेत. बोध दिला मज सांगा ते मार्ग धाविला नेत. कमळ गेले तिरू लागले वांती हे कमळ गेले तिरू लागले नाचत प्रेम छंदे चालू लागलो कपाट. नाचत प्रेम छंदे चालू लागलो कपाट. एका जनार्दने पावलो पंढरी पेठ. नाथ महाराज आपण पंढरपूरला पोहोचलो, कसं कसं पोहोचलो याचं चिंतन सांगतात. बोध दिला मज सांगा ते मार्ग दाविला नीट. भ्रांती हे समूळ गेली दिसू लागली वाट. भ्रांती समूळ गेली, बोध प्राप्त झाला. आणि बोध प्राप्त झाल्यानंतर भ्रांती ज्या वेळेला जाते त्यावेळेला मनुष्य नाचायला लागतो. वारकऱ्यांचं जे नृत्य ते नृत्य या भूमिकेतलं नृत्य. नाचत प्रेम छंदे चालू लागलो सपाट. प्रेमाच्या छंदातून सपाट भूमिकेमध्ये मी नाचायला लागलो. आणि नाचता नाचता अशा ठिकाणी गेलो, एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ. अशा पंढरीच्या पेठेमध्ये मी प्राप्त झालो. मग म्हणाले आम्ही ज्या पंढरीला जातो ती पंढरी नव्हे का? ही पंढरी शाखा चंद्र न्यायाने आहे. काय आहे? शास्त्रामध्ये एखादं अदृश्य वस्तूकडे न्यायचं असेल तर त्याच्याकरता 3 प्रकारचे मार्ग असतात. एक शाखा चंद्र न्यायानं सांगणं, दुसरं अन्वयानं सांगणं, आणि तिसरं व्यतिरेकानं सांगणं. व्यतिरेकानं सांगणं म्हणजे हे नाही हे नाही हे नाही असं म्हणजे सांगणं, याला व्यतिरेकानं सांगणं म्हणतात. ज्ञानोबारांनी त्याचं चिंतन एखादी नववधू आपल्या मैत्रिणीमध्ये बसलेली असावी आणि तिचा पती सासरे आलेला असावा, बैठकीत बसलेला असावा. मैत्रीण तिला विचारते, या बसलेल्यापैकी तुझा पती कोणता आहे? ती आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे शीलवान अशी जर असेल तर ती प्रत्यक्ष कोणता हे सांगू शकत. विचारणारीच मार्ग काढते. आणि मार्ग काढल्यानंतर तो आहे का, तो आहे का, तो पांढरा टोपीवाला आहे का, तो फेट्यावाला आहे का, तो पगडीवाला आहे का, तो असा आहे का, तो तसा आहे का, असं म्हणत म्हणत ज्या वेळेला तिचा खरा पती नसतो त्यावेळेला ती नाही 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 म्हणते. परंतु प्रत्यक्षात पतीकडे बोट दाखवलं जातं त्यावेळेला ती नाही म्हणत नाही, होई म्हणत नाही. ज्ञानोबा म्हणतात, न सांगणे वळी बाळा पतीसी रूप करी, बोल निमाले पणे विवरी अचर्चा ते. याला व्यतिरिक्त कशा प्रकारचा मार्ग सांगतात तर दुसरा अन्वय मार्ग आहे. अन्वय मार्ग म्हणजे हा आहे. आता अधिक सुधारणेच्या काळामध्ये नववधूला जर तुमचा पती कोणता असं जर विचारलं, दिस इज माय मिस्टर म्हणून हात करून सांगेल. तिथे कुठल्याही प्रकारचं बंधन वाटणार नाही. हा अन्वय मुखाचा प्रकार आहे. तर शाखा चंद्र न्यायाचं जे कथन असतं ते दूरत्वान असतं.
दूरत्वानं म्हणजे प्रत्यक्षात तिथे व्यतिरेकही नाही, तिथे अन्वयही नाही, तिथे शाखा चंद्रज्ञान कथन करावं लागतं. प्रतिपदेचा चंद्रमा असावा आकाशामध्ये, आणि तो दाखवण्याकरता शेजारी म्हणतो मला चंद्र दिसतोय, दुसरा म्हणतो मला दिसत नाही. कशावर नाही तो म्हणतो तो पहा ना, ते झाड आहे ना, ते झाड पहा, आणि झाडाची जी खांदी आहे ना, ती वरची खांदी, ती खांदी पहा. ती फांदी पाहिल्यानंतर तो असं म्हणतो ती फांदी दिसली ना तुला? हा फांदी दिसली. त्या फांदीला चिटकून वर काय दिसतंय? हा म्हणतो आता दिसला. त्याला फांदी दाखवायची होती का चंद्र दाखवायचा होता? काय दाखवायचा होता? चंद्र दाखवायचा होता. परंतु फांदी दाखवल्याशिवाय चंद्र दिसत, याला शाखा चंद्र न्याय म्हणतात. तसं काही वेळा तुम्हा आम्हाला ज्या काही अमूर्त वस्तू समजत नाहीत त्या कळून देण्याकरता साधू संतांना शाखा चंद्र न्यायानं सांगावं लागतं. विठाल विठाल. बरं, या पद्धतीचा अवलंब करतात. जाई न गे माये त्या पंढरपुरा, भेटे न माहेरा आपुलिया. तिथे जाण्याकरता तुम्हाला काय अवघड आहे? काय पुरुषार्थ करावा लागणार आहे का? ज्ञानोबा म्हणतात जरूर पुरुषार्थ करावा लागेल. ही पंढरी पेठ मिळवण्याकरता सहजासहजी सोपी नाहीये. संसाराच्या दृष्टिकोनातून 100 रुपये कुठून तिकीट असेल, कुठून 50 रुपये असेल, कुठून 25 रुपये असेल, अथवा काही 4 दिवसात पायी जात असतील, काही 10 दिवसात जात असतील, तो प्रश्न वेगळा. परंतु इथे जाण्याकरता लागणारी जी काही संपत्ती आणि जी शक्ती आहे ना, ती शक्ती मात्र वेगळी आहे. ती भौतिक शक्ती नाही. या पंढरीला जाण्याकरता तुम्हाला काय खर्च करावा लागतंय? ज्ञानोबा अभंगाच्या 3ऱ्या चरणात सर्व सुकृताचे सर्व सुकृताचे फळ मिळाले. सर्व सुकृताचे सर्व सुकृताचे फळ मिळाले. पंढरीला जाण्याकरता ही आम्हाला शक्ती लागते. आणि कोणती शक्ती आम्ही आत्मसात करणार? जेवढे जेवढे आमच्याकडनं सुकृत होत आहेत, पुण्यकर्म होत आहेत, त्या सगळ्या पुण्य सुकृताला मी एकत्र करेन, सर्व शक्ती खर्च करेन आणि पंढरपूरला जाईल. माणसाच्या जीवनात सुकृत होत असतात आणि काही केली जात असतात. जसं काही पाप होत असतात आणि पाप केली जात असतात, तसं सुकृत होत असतात आणि सुकृत केली जातात. परंतु केलेली जी सुकृत आहे त्याचा योग्य अशा प्रकारचा परिणाम आपल्या जीवनामध्ये व्हावा जर वाटत असेल तर त्याच्याकरिता सुद्धा काही पथ्य सांभाळावी लागतात. सर्व शक्तीपेक्षा माणसाच्या जवळ पुण्यशक्ती सगळ्यात मोठी शक्ती आहे.
म्हणून माणसं आपल्या पुण्यशक्तीचा आदर प्रगट करण्याकरता पुण्याचा आदर अशा प्रकारचा प्रगट केला जातो. एखाद्याला कधी गाडी जर मिळाली तर गाडी मिळाल्यानंतर त्या गाडीवर अशा प्रकारचं वाक्य लिहिलेलं असतं, आजोबांची पुण्याई, दादांची पुण्याई. अजून कोणी असं लिहित नाही बाबांचं पाप, असं गाडीवर कोणीच लिहित नाही. कारण ही वस्तू मिळते, ही पुण्याई शक्तीवर मिळते असं प्रत्येकाच्या मनोमन अशा प्रकारचं माहिती. जे काही चांगलं म्हणा किंवा श्रेष्ठ म्हणा, हे जे मिळतं हे पुण्यशक्तीशिवाय मिळत नाही असा जगाच्या मनामध्ये सिद्धांत आहे. मी ज्या पंढरपूरला जाणार आहे त्याच्याकरता मात्र मला पुण्याचा संचय करावा लागतो आणि ते सर्व एकत्र मी करणार. पुण्याचा ऱ्हास कसा होत असतो, पुण्याचा साठा कसा करावा याच्याकरता थोडक्यामध्ये बोलून मी पुढे चालणार आहे. आपण जी जी सत्कर्म करत असतो, काही वेळेला आपल्या नेत्रेंद्रियानं सत्कर्म घडतं. परमात्म्याच्या मूर्तीला आपण पाहिल्याबरोबर मोठी पुण्याची परिस्थिती निर्माण होते, पुण्यशक्ती निर्माण होते. काकड्याच्या दर्शनाचं महात्म्य साधू संतांनी वर्णन केलेलं आहे. कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती. भगवान पांडुरंग परमात्म्याच्या काकड्याचं जर दर्शन घेतलं तर कोट्यावधी ब्रह्महत्या ज्या आपल्याकडनं घडलेले असतात ते पातकं काकड्याचं दर्शन झाल्याबरोबर जातात. प्रत्यक्ष पाहिल्याबरोबर पुण्याची प्राप्ती होते. ज्या मंदिराचा कळस आहे तो कळस पाहिल्यानंतर पुण्याची प्राप्ती होते. परमात्म्याच्या नामाचा उच्चार केला पुण्याची प्राप्ती होते. शारीरिक सेवा केली पुण्याची प्राप्ती होते. आर्थिक सेवा केली पुण्याची प्राप्ती होते. संकटातून दूर केलं पुण्याची प्राप्ती. पुण्य प्राप्त करण्याचे अनेक मार्ग आहेत. तो केलेल्या पुण्यशक्तीला सांभाळणं. कोणपर्यंत सांभाळायचं? जोपर्यंत सर्वश्रेष्ठ फळ प्राप्त होत नाही तोपर्यंत आपली पुण्याची शक्ती खर्च करायची नाही. काही माणसं बँकेमध्ये पैसे टाकतात कशा करता? भावी कालामध्ये निश्चित भवितव्यासाठी. भावी काल आपला चांगला जावा एवढ्या करता. तसं पुण्यशक्ती जी आहे ती आपल्या जीवनामध्ये आपल्या बँकेमध्ये ती आपणच सांभाळायची आहे. म्हणजे सांभाळत असताना तिला फुटणारे जे फाटे आहेत ते दोन प्रकारचे आहेत. एक फाटा अभिमानाचा आहे आणि दुसरा सांसारिक कामनेचा आहे. आपण पुण्य केल्यानंतर पुण्य प्राप्त करून घेतल्यानंतर त्या पुण्याईचा का अभिमान आपल्या जीवनामध्ये झाला आणि पुण्याई आपल्या मानाकरता किंवा कीर्तीकरता जर आपण खर्च केली तर केलेली पुण्याई त्या मानाकरता आणि कीर्तीकरता संपून जाते. पहिलं पथ्य पाळलं पाहिजे. आपण केलेलं पुण्य आपण झाकावं, कोणापुढेही प्रगट करू. जितकं जितकं आपण आपली सत्कर्माची जी आचार परंपरा आहे ती जितकी जितकी आपण झाकून कराल तितकी तितकी ती शक्तिशाली बनेल. विठ्ठल एक मोठे दाते होते. दाते ते नेहमी दान करायचे. लोकांनी प्रशंसा करावी, काय आपण किती मोठे श्रीमंत आहात, किती दातृत्व संपन्न आहात, कर्णाचा प्रत्यक्षात अवतारच आहात अशी स्तुती करायची. पण दान देत असताना ते मात्र खाली पाहून द्यायचे. एका माणसाला लक्षातच यायला तयार नाही हे नेहमी देतात, पण देत असताना खाली पाहून का देतात? माणूस खाली केव्हा पाहत असतो? खाली पाहण्याची वेळ माणसावर येते. काही काही माणसावर खाली पाहण्याची वेळ येते. केव्हा येते? कदाचित त्याच्या नातलगाकडनं काही चूक होत असेल तर तो मनुष्य काय करतो? खाली पाहतो. काय हो, तुम्ही यावत आयुष्य कोणाला धक्का दिला नाही, एवढं सज्जन म्हणून वागलात, परंतु तो तुमचा मुलगा तो म्हणतो काय करावं, दुर्दैव, खाली पाहायची पाळी आली. असं जर घडलं तर माणसं म्हणतात खाली पाहणं. अपमानाची बाजू आली की मनुष्य म्हणतो मी खाली पाहू लागलो. त्यावेळेला तर खाली पाहून दान देत असताना एकाने शंका केली, का हो तुम्ही खाली पाहून का देता? त्यांनी सांगितलं एक महत्वाची मला अडचण आहे. देणार जो देत आहे, भेजत आहे दिनरेन. या जगाची शक्ती सारखी अशा प्रकारची देत राहते. लोक भ्रम हम पर धरत आहे या ते नीचे नैन. लोक सांगतात तुम्हीच दाते, हा तुम्हीच दाता, मी कुठला दाता आहे? देणारा तो वेगळाच आहे, परंतु लोक माझ्यावर भ्रम धरतात म्हणून मी खाली लज्जेनं पाहतो. विठ्ठल विठ्ठल
पुण्याही प्राप्त करून घेत असताना आपण अभिमान मिरवू आणि कदाचित आपल्याकडे कोणी अभिमानाची पार्सल जर पाठवली तर ती सोडवून घेऊ. बऱ्याच लोकांना सवय असते पार्सल पाठवायची. तुम्ही ना हबप जगाच्या उद्धाराकरता तुमच्यासारखा ना सगळ्या सप्ताहात कीर्तन ना फक्त तुमचंच लोक पार्सल पाठवतात. शहाण्या माणसानं ओळखावं ही आपली नाही, हे फॉर्मकडे निघून जाईल. सांगण्याचा तर तसा की आपल्याला अभिमानाची परिस्थिती प्राप्त झाल्यानंतर माणसाने अंतःकरणातून वेगळं राहावं. जितकं जितकं निरभिमानी आपण असाल तितकं तितकं आपण समर्थ असाल. एका मोठ्या साधूचं वाक्य आहे, सूर्यनारायण जगाला शक्ती देऊ का शकतो त्याचं कारण आहे, एवढी मोठी शक्ती देऊन सुद्धा तो निरभिमानी असतो म्हणून देऊ शकतो. कदाचित कालाच्या ओघामध्ये त्याला जर अभिमान निर्माण झाला तर तो सुद्धा सर्व जगाला सूर्यप्रकाश देऊ शकणार. पहिलं अशा प्रकारचं पथ्य पाळलं पाहिजे की आपल्या जीवनात आपल्या शक्तीचा अभिमान होऊ आणि दुसरं अशा प्रकारचं पथ्य पाळावं की आपण मिळवलेली जी पुण्य संपत्ती आहे ती पुण्य संपत्ती संसाराच्या कामाकरिता खर्च करू नाही. कदाचित संकटाच्या वेळेला किंवा एखाद्या वस्तूच्या प्राप्तीकरता मनामध्ये जर आपण संकल्प केला तर संकल्पाच्या द्वारे आपली अपार पुण्य संपत्ती निघून जाते. विठ्ठल फार मोठ्याचं उदाहरण आहे, अगदी थोड्या शब्दामध्ये सांगून पुढे चालणारे भांडास महाराज कट्टर पंढरीचे वारकरी होते. वस्तुतः स्वभावतः ते सूर्योपासक होते, भगवान सूर्यनारायणाची उपासना करणारे, परंतु वारकरी संप्रदायामध्ये सगळ्याच उपासना मिसळले. पंढरीची वारी करत होते आणि वारी करत असताना मात्र अत्यंत पावित्र्यानं वारी, स्वतः पायी वारी करायची आणि कोणाचंही अन्न ग्रहण करायचं नाही, अशा कठोर नियमानं वारी करायची. कठोर त्या वारीच्या व्रताचा परिणाम असा की परमात्म्यावर तुका म्हणे देवा ऋणी करुणी ठेवू सेवा. सेवेचं ऋण पांडुरंग परमात्म्यावर झालं असल्यामुळे भांडास महाराजांनी ज्यावेळेला दर्शनाला जावं त्यावेळेला पांडुरंगाने आपली मान खाली वाकवावी. बरेच दिवस हा प्रकार होत असताना भांडास महाराजांच्या गोष्टी लक्षातच येणं की ज्या ज्या वेळेला आपण दर्शनाला जातो त्या त्यावेळेला भगवान खाली मान घालतात, खाली मान झुकवतात. कशा करता झुकवतात काही कळेच नाही. एकदा एका वारीच्या प्रसंगामध्ये दिवस पावसाळ्याचे कुठे आश्रय घ्यावा हा विचार करता करता अंधार पडलेला होता आणि जवळ एक घर दिसलं. त्या घरामध्ये भांडास महाराजांनी प्रवेश केला. घरामध्ये घर मालकीन होती आणि प्रार्थना केली, बाईसाहेब रात्रभर थांबण्याकरता जागा मिळेल का. ती देखील उदार विचाराचीच होती. सांगितलं महाराज थांबा ना, अत्यंत मोकळ्या मनानं थांबा. थांबायला जागा दिल्यानंतर थोडंसं बसल्यानंतर काहीतरी आगत स्वागताच्या गोष्टी होतच असतात. नवीन घरी गेल्यानंतर काहीतरी बोलणं बोलावंच लागत असतं. अशा पद्धतीप्रमाणे नियमाने दोघांचं बोलणं सुरू झालं. न होता करता करता त्या बाईनं आपलं दुःख सांगितलं. महाराज काय सांगावं, देवाच्या दयेनं सगळं आहे, फक्त एकाच गोष्टीची उणीव आहे, ती म्हणजे मुलगा नाही. गंमत अशी असते की ज्याच्या घरी आपण गेलो काही अंशामध्ये त्याच्या सुखदुःखाशी मिसळावं लागतं. विठ्ठल विठ्ठल. भांडास महाराजांनी सहज ओघामध्ये बोलून गेले, बाळासाहेब त्यात काय अवघड मानायचं कारण आहे, होईल ना. एवढे शब्द गेले. कोणते? होईल ना. भांडास महाराज वारीला आले आणि वारीला आल्यानंतर पांडुरंगाच्या दर्शनाला जातात. तो पाहतात भगवान पंढरीशाची मान यावेळेला मात्र वाकलेली नसून सरळ आहे. भांडास महाराजांनी प्रार्थना केली, भगवान नेहमी मान खाली वाकलेली असते आणि यावेळेला मात्र सरळ कशी काय. भगवान पांडुरंग म्हणाले, तुमच्या कृपेमुळे सुटलो. म्हणजे काय, माझी काय कृपा आहे. हे पहा म्हणाले, तुम्ही येत असताना ज्या बाईंच्या घरी मुक्काम केला ना, या जन्मामध्ये तिला अपत्य नव्हतंच, पण तुम्ही मला म्हणालात ना होईल ना, असं म्हणाल्यामुळे तुमच्या पुण्याची शक्ती तिला आता मुलगा होणार आणि माझ्या डोक्यावर झालेले जे ऋण आहे ते कमी झालं. त्यामुळे आता यावेळेला मान ताठ आहे. मोठ्याचं जर असं होतं तर आपलं केव्हा दिवाळ निघालं. विठ्ठल विठ्ठल. माणसाने आपल्या जीवनामध्ये जे जे सत्कर्म केले ना त्या सत्कर्माचं तोंड बंद करावं. त्याला संसाराच्या कामने करता आपल्या मनामध्ये संकल्प निर्माण होऊ देऊ. संकल्प का निर्माण झाला की त्या संकल्पाबरोबर पुण्याची शक्ती देखील निघून जाते. सांगण्याचा इतर तसा की पुण्याची शक्ती प्राप्त करून घेण्याकरता कठोर परिश्रमातून पुण्य करावं लागतं आणि पुण्याचा संग्रह सुद्धा तशाच पद्धतीने करावा लागतो.
ज्ञानोबा म्हणतात, मी अनेक प्रकारची पुण्य संपादन करेन आणि त्याचा संग्रहही करेन आणि सर्व केलेल्या संग्रहाचा पुण्याचा उपयोग कशा करता करेन, एवढ्याच कामा करता. सर्व सुकृताचे फळ मी लाहीन, क्षेम मी देईन पांडुरंगा. भगवान पंढरीशाच्या पुढे जाईल आणि गेल्यानंतर काय घेईन, घेणार नाही, फक्त त्याला क्षेम देईन. परमात्म्याला क्षेम देणं, आलिंगन देणं म्हणजे सर्वार्थानं परमात्म्याचा स्वीकार करणं. विठ्ठल वारकरी संप्रदायामध्ये संत स्थितीला प्राप्त झालेल्या महात्म्याला आलिंगन देण्याला एक महत्व आहे आणि भगवान पांडुरंगाला आलिंगन देण्याला एक महत्व आहे. आलिंगने सुख वाटे, प्रेम चिदानंदी घोटे, हर्षे ब्रह्मांड उतटे, समूळ उठे मी पण. असा संतांच्या आलिंगनाचा परिणाम आहे. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे, ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. संतांच्या आलिंगनाचं असं महत्व आहे. त्याचप्रमाणे पांडुरंगाच्या सुद्धा आलिंगनाचं महत्व आहे. क्षेम दिवा लागी स्फुरता ती बाहू. भगवान पांडुरंग परमात्म्याला माझे भाऊ जे आहेत ना, स्फुरण पावतातच, फडफडतायत. कशा करता? क्षेमा लागी जीव उता वेळ माझा, म्हणून स्फुरता ती बाहो. क्षेम देऊ गेले तव मीच मी एकली, आसावला जीव राहो. भगवान पंढरीशाला मी क्षेम दिलं आणि देण्याचा परिणाम असा, ज्याला क्षेम दिलं, आलिंगन दिलं, तो कुठं गेला हे कळायलाच तयार नाही. आसावला जीव राहो. अशी एकता भगवान पांडुरंग परमात्म्याशी होते. एवढ्या करता सगळ्या पुण्याचा मी वेच एवढ्या करता करेन. सर्व सुकृताचे फळ मी राहीन, क्षेम मी देईन पांडुरंगा. भगवान पांडुरंगाला पहिल्यांदा आलिंगन देईन आणि आलिंगन दिल्यानंतर जो पांडुरंग परमात्म्याला आलिंगन दिला जातो तो पांडुरंग मला माझ्या जीवनामध्ये अंगीकार करेल का? ज्ञानोबा म्हणतात, अंगीकार नव्हे, त्याची भेट झाल्याबरोबरच तो कशा स्वरूपाचा अंगीकार करतो. पांडुरंगाची भेट झाल्यानंतर भेटेचा परिणाम काय होतो? आपुले संसाठी करुणी ठेला, तो जसा आहे त्याप्रमाणे भगवत भक्ताला एक रूप करू. समुद्र तोच की गंगेला जवळ आल्यानंतर आपल्याशी एक रूप करून घेतो तोच. गंगा जवळ गेली आणि एक रूप करून घेत नसेल त्याला समुद्र जर म्हणायचा असेल तर तो चित्रातला समुद्र असेल. खरा समुद्र जो आहे तो आपल्याशी एकरूप करून घेतल्याशिवाय राहत नाही. तसा भगवान पांडुरंग परमात्मा भक्त का भेटीला गेला की गेल्यानंतर तो वेगळा राहू देत. विठोबा नेनो कैसी भेटी उरणे नाही जीवेसाठी. तो जीव जीव म्हणून उरत नाही, आत्मरूप बनतो, परमात्म रूप बनतो. असं परमात्म रूप बनण्याचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणाकरता मी जाणार आहे. जाईन गे मायता पंढरपुरा, भेटे न माहेरा आपुल्या विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय जय
विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक, जाईन गे माय तया पंढरपुरा, भेटे न माहेरा आपुल्या. ज्ञानोबा म्हणतात मी सर्वच्या सर्व संसार सुखाचा करीन. तुमचा करणार का जगाचा करणार, हा पहिला प्रश्न. आणि जगाचा जर करणार तर अजून झाला नाही त्याची काय वाट. अजून आमचा संसार सुखाचा व्हायचा आहे. तुम्ही म्हणता मी संसार सुखाचा करेन, कोणत्या युगामध्ये करणार. संसार सुखाचा करणार म्हणजे काय करणार. पहिल्यांदा आपल्याला हा महत्वाचा प्रश्न विचारामध्ये घ्यावा लागेल की संसार सुखाचा करणार म्हणजे काय करणार. संसारामध्ये लोकांची सुखी संसाराची व्याख्या हे ठराविक आहे. स्वतःच्या मालकीचा बंगला असावा, शेतीबाडी भरपूर असावी, विहिरीला भरपूर पाणी असावं, बागायत असावं, 4-2 मोटारी असाव्यात, मुलं बाळ विपुल असावीत, ती मनासारखी वागणारी असावीत, पत्नी सुद्धा आपल्या मनाला अनुकूल अशा प्रकारची असावीत, थोडी बहुत एखादी मोडकी तोडकी खुर्ची असावी. कमीत कमी एवढं जर असलं तर सुखी संसाराचं लक्षण माणसं समजतात. हा सुखी संसाराचा भाग आहे का संसाराच्या सोयीचा भाग आहे. ही संसारातली काय आहे, सोय आहे. सोय आणि सुख या दोन गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत. जी जी संसारामध्ये सुखाची सोय असते ती ती दुःखाची सुद्धा असू शकते. कारण श्रुती भगवतीचा असा निर्णय आहे, प्रियम त्वाम रोचयति. जे संसारामध्ये आपल्याला आवडतं वाटत होतं ते तुम्हाला रडवल्याशिवाय राहणार. म्हणून संसारामध्ये रडतो कोण, जो संसारात हसला तो. जो हसलाच नाही तो रडू शकत. शहाणी जी माणसं असतात ती संसारामध्ये हसतच नसतात. तेव्हा न हसल्यामुळे रडण्याची सुद्धा पाळी येत. ज्ञानोबारांची सुखी संसाराची कल्पना काय आहे. फार दिवस जगणं म्हणजे सुखी संसार का. फार दिवस जगणं म्हणजे सुद्धा सुखी संसार. सुखी संसार म्हणजे काय. सुखी संसार थोडक्यामध्ये सांगायचं म्हणजे दुःखाचा संबंध न येणं हे सुखी संसाराचं लक्षण आहे. संसाराच्या क्षेत्रामध्ये सुखाची विपुलता आहे असं वाटणाऱ्यांच्या जीवनामध्ये, ज्यांच्या जीवनामध्ये सुखाची साधन नाही त्यांच्यापेक्षा अधिक दुःख त्यांच्या जीवनामध्ये. म्हणून संसारातल्या अतिश्रीमंत माणसाला विचारा तुम्ही कसं काय चाललंय तुमचं. तुमचं माझ्यासारखा दुःखी तुम्हाला जगात सापडणार नाही. म्हणून परमार्थाच्या दृष्टिकोनातून कोणची परिस्थिती अनुकूल आहे विचारच करण्यासारखी गोष्ट आहे. काही माणसं म्हणतात श्रीमंती प्राप्त झाल्यानंतर परमार्थ करायला सोपं जातं. आणि काही माणसाचा पक्ष असा आहे, काही माणसाचं म्हणण्यापेक्षा काही विचारवंतांचा असा पक्ष आहे दारिद्र्यातून मनुष्याला अधिक परमार्थ लाभतो. एका परकीय धर्मीयांचं असं मत आहे, त्या नामाचा मी उल्लेख करू शकत नाही. तो असं म्हणतो श्रीमंत माणसाचा परमात्म्यामध्ये प्रवेश होऊ शकत नाही. कशाप्रमाणे, एखाद्याची सुई असते ना, सुई शिवण्याची सुई, सुईच्या त्या छिद्रातून कदाचित उंट सामावू शकेल पण श्रीमंत माणसाचा मात्र परमेश्वराच्या दरबारामध्ये प्रवेश होत नाही. असं एका परधर्मीय विचारवंताचं वाक्य आहे. त्याचा काय विचार आम्ही यावेळेला सांगू इच्छित नाही, परंतु आपल्या वारकरी संप्रदायाची जी मांड आहे ती मांड मात्र वेगळी आहे. थोडासा बारकावा सुद्धा आहे की श्रीमंत माणसाला श्रीमंतीमध्ये परमार्थ करणं एका अर्थानं अवघड आहे. गरीब माणसाला परमार्थ करणं फार सोपं आहे. त्याचं कारण आहे श्रीमंत माणसाच्या जबाबदाऱ्या मोठ्या आहेत. प्राप्त झालेला जो पैसा तो सत्पात्री गेलाच पाहिजे. तो जर अन्यायाकडे गेला तर त्या पैशाचा दुरुपयोग जर झाला तर त्याचे दुष्परिणाम श्रीमंत माणसाला भोगावे लागतात. गरीबाला एवढंच करावं लागतं. श्रीमंतामध्ये आणि गरीबामध्ये एवढाच फरक आहे की श्रीमंत माणसाला पैशाचा वापर करून केलेल्या पैशाच्या वापराचा अभिमान सोडावा लागतो आणि गरीबाला काय करावं लागतं,
फक्त नसलेल्या पैशाचाच अभिमान सोडावा लागतो. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज या पक्षातले. तुका म्हणे करी फकीराचे परी, रात्रंदिवस हरी येईल वाचे. सांगण्याचा इत्यर्थ असा की कोणतीही परिस्थिती शुद्ध परमार्थाच्या दृष्टिकोनातून अनुकूल ठरणारी. राजा जनकाने परमार्थ केला आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचाही परमार्थ यशस्वी वेगळ्या स्वरूपाची. सांगण्याचा इत्यर्थ असा की काय केलं म्हणजे संसारामध्ये संपूर्ण अशा प्रकारचं सुख होईल. तर सुखी संसाराची जी व्याख्या आहे तुमची आमची अत्यंत चुकीची व्याख्या आहे. संसारात सुख नव्हे, संसार न राहताना संसाराचं परमार्थ परिवर्तन होणं हेच संसार सुख होण्याचं परिवर्तन आहे. संसारत्वाला राहावा आणि तू सुखी व्हावा हे कदापि शक्य होऊ शकत नाही. त्याच्याकरता काय करावं लागेल तर संसाराचा जो भास आहे, संसाराचं जे ज्ञान आहे, संसाराचा जो आठव आहे तो आठव संपला पाहिजे. कोणी म्हणे असं शक्य आहे का? संसाराचा आठव होऊ शकतो का? संसाराचा आठव आहे. संसाराचा आठव म्हणजे द्वैताचा आठव आहे. हा जो द्वैताचा आठव आहे तो द्वैताचा आठव केव्हा होतो? सिद्धांत असा आहे, ज्या वेळेला अद्वैताचा विसर पडत असतो त्यावेळेला द्वैताचा आठव माणसाला होतो. तुम्हा आम्हाला संसाराचं जे ज्ञान आहे, का ज्ञान आहे? आपण अद्वैताला विसरलो म्हणून द्वैताचं ज्ञान आहे. हे द्वैताचं ज्ञान आहे. केव्हा संपेल? द्वैताची भूमिका ज्या वेळेला संपेल त्यावेळेला द्वैताचं ज्ञान संपेल. ज्ञानेश्वर महाराजांचा सुंदरशा प्रकारचा दृष्टांत आहे. का कवणे एक भ्रमलेपणे, मी तो नवेगा चोरलो म्हणे, ऐसा नाथीला छंदांत करणे घेऊन ठाकी. वैकुंठवर्षी गुरु मामासाहेब सुंदरशा प्रकारचा दृष्टांत सांगायचे. ते म्हणायचे दोघांचं लग्न लागलेलं होतं. असं असतं काही वेळा ब्रह्मदेवाच्या मनात आल्यानंतर दगडाला सुद्धा हळद लागते म्हणतात. याचा अर्थ असा की पतित्वाची पूर्ण पात्रता नसताना सुद्धा त्याचं लग्न लागतं. असाच एक पुरुष, तो कर्तृत्व रहित अशा प्रकारचा. ज्ञानोबारांच्या भाषेमध्ये आंबुली जोडे आंबुला खाय. सगळ्याच्या सगळ्या व्यवहार सौभाग्यवतीने करायचा. याने आपल्या घरात निवांत बैठकीमध्ये बसूनच खायचं. कोणत्याही प्रकारचा डोक्याला ताणच नव्हता. काही आणायचं माहीत नव्हतं, काही घ्यायचं माहीत नव्हतं, काही द्यायचं माहीत नव्हतं. संसाराची झळ कोणत्याही प्रकारची नव्हती. सगळं जे करायचं तर यांच्या मंडळींनीच करायचं. एके दिवशी प्रसंग असा की पाहुणे घरी आले आणि पाहुणे घरी आल्यामुळे प्रत्यक्षात घर मालकिनीला बाहेर बाजारामध्ये जाण्याचं अवघड झालं. त्यामुळे तिने आपल्या मालकाला थोडंसं आतल्या घरामध्ये बोलवून घेतलं आणि मला विचारलं, का आता घरात तर कोणी नोकर नाही, दुसरं तिसरं कोणी नाही, काही वस्तू बाजारातून आणण्याची गरज आहे, आता कोण जाईल? मला तर काही जाता येत नाही. पाहुण्याच्या समक्ष मला काही बाजारात जाता येणार नाही. काय करावं लागेल? तुम्हाला मग असं आहे ना, पाहुणे बसतील बैठकीमध्ये, बाजारामध्ये मी जाईन. तुला वाटतं का मला बाजार करता येत नाही? नक्कीच बाजारामध्ये जाईल. तू म्हणशील त्याप्रमाणे सगळं सामान तशाला तसं घेऊन येईल. तिने आपलं तिजोरीतले पैसे काढले, यादी केली सामानाची, आणण्याकरता ज्या पिशव्या त्या पिशव्या दिल्यानंतर तो असा थोडासा निघून चालता चालता त्याच्या एक गोष्ट लक्षात आली, परत पुन्हा आला. हे पण एक अडचण आहे म्हणे. अडचण कोणती? हे पहा, मी बाहेर बाजारात आतापर्यंत गेलो नाही, पण आज जाणार हे खरं. कदाचित बाजारामध्ये जर गेलो आणि जर हरवलो तर मग काय करावं लागेल? बाजारात हरवल्यानंतर तुला कसं काय समजणार? आणि माझा हरवल्याचा शोध होण्याकरता तू कसं काय प्रयत्न करणार? तिच्या गोष्टी लक्षात आली. हे गिऱ्हाईक कसं आहे ते. ती म्हणाली माझ्याकडे एक उपाय म्हणाली, तुम्ही हरवणार नाही. धावत गेली, एक दोरा घेतला आणि तो दोरा पायामध्ये बांधला. हे पहा म्हणाले, या दोऱ्याकडे पाहत जायचं. जोपर्यंत तुमच्या पायामध्ये दोरा आहे तोपर्यंत तुम्ही समजायचं की मी हरवलो नाही. कदाचित जर दोरा तुटला मग मात्र समजायचं की आपण हरवलो. याला ते चांगलं अशा प्रकारचं पटलं. आपल्या त्या पायाकडे पाहत चाललेलाच होता. बाजारामध्ये गेल्यानंतर बाजारामध्ये गर्दी असतेच आणि त्या गर्दीमध्ये कसा थवा होता. त्या थव्यामध्ये एक गारुडी आपल्या त्या गारुडी विद्येचे खेळ दाखवत होता आणि खेळ दाखवता त्याने नवीनच एक प्रकारचा सर्प अशा प्रकारचा ठेवलेला होता पेटाळ्यात. सगळे खेळ दाखवण्याचे संपले होते आणि पाहता याला वाटलं हे एवढा समुदाय कसला आहे म्हणून तो पाहण्याकरता सुद्धा आपली मान वर करू टाचा उचलू अशा प्रकारचा पाहत होता. तो पेटाऱ्यातून नवीन अशा प्रकारचा सर्प ज्यावेळेला बाहेर काढल्याबरोबर तो नवीनच सर्प भर त्या समाजामध्ये तो शिरल्यानंतर तो समाज घाबरल्यानंतर घाबरलेला समाज तो थोडा शिस्तीने चालणार आहे. हा त्याच्या अंगावर, तो त्याच्या अंगावर, तो त्याच्या अंगावर.
एकमेकाच्या अंगावर, एकमेकाचे पाय एकमेकाच्या पायात अडकून, काही आडवे पडले, काही पडता पडता सावरून निसटून गेले. असं करता करता त्या पडापडीमध्ये यांचा नंबर लागला. आणि नंबर लागल्यानंतर काय झालं हे तुम्हाला नवीन सांगायचं कारण नाही. पायातला दोरा तुटल्यानंतर तो जागेवरच उभं राहिला. शंकमदद्मो प्रतापवान मोठ्याने रडायला लागला. लोक विचारायला लागले, का रडायला लागलात, का रडायला? तो म्हणाला, काय करावं, हरवलो. लोकांच्या लक्षातच येईना, कारण यांच्या बुद्धीची पातळी माहिती नसल्यामुळे हे हरवलो म्हणतात. काय प्रकार आहे? काही नाही विचारात घ्यायचं, कानावर ऐकायचं, निघून जायचं, जाऊ द्या म्हणाले. यांच्या नादी लागण्यासारखं नाहीच प्रकरण. हे हरवलो कुठे माणूस हरवत असतो का? बराच वेळ, अर्धा तास पाऊण तास झाला, इकडे स्वयंपाक व्हायची, उशीर होऊ लागला. तिने विचार केला, काय भानगड आहे, अजून येत नाहीत. जे अर्थी येत नसावेत त्या अर्थी मनात शंका आलीच. हरवले असावे. इकडं शोध तिकडं शोध करता करता गर्दी निघून गेलेली, एकटेच रडत बसलेले होते तिथे. पाहिल्याबरोबर आल्याबरोबर त्याने गळ्याला मिठी मारली. बरं झालंच तू आलीस. आतापर्यंत मी किती वनामध्ये पडलो होतो, हरवलो होतो ना, आता काय करावं, मी कसा सापडेन? मोठ्यानं रडायच लागला. ती म्हणाली, अहो तुम्ही हरवला नाही, तुम्ही आहात, जागेवर आहात. तो म्हणाला, मी आता मला पटणार नाही. तू काय सांगितलं होतंस? पायात दोरा असेल तर तू आहे, तुम्ही आहात, आणि पायात जर दोरा नसेल तर तुम्ही मात्र हरवले. काय करावं? ती बुद्धिमान होती, तिने विचार केला, आता हे या स्वतःला सापडावं असं वाटत असतील तर त्याला एकच उपाय आहे. कोणता उपाय? धावत जाण्याने एक दोरा आणून परत दुसरा पायामध्ये बांधणे. तिने आपला एक दोरा आणला आणि दोरा आणल्यानंतर पायामध्ये बांधल्याबरोबर पायाकडे लक्ष गेला. आनंद झाला. मला बरं झालं, सापडलो बरं का, माझं भाग्य तू आलीस आणि आल्यामुळे मी सापडलो. ज्ञानोबा म्हणतात, कवले एक भ्रमलेपणे मी तो नव्हेगा चोरलो म्हणे, ऐसा नाथीला छंदांत करणे घेऊन ठाकी. मला वाटतं त्याला हसायचं काम नाही, आपलं सुद्धा असंच झालंय. जन्मच्या जन्म आपण आपल्याला हरवून बसलेलो, आणि आपल्याला हरवल्यामुळे अद्वैत जिथे हरवत असतं तिथे द्वैताची प्रतीती येते, आणि जिथे द्वैताची प्रतीती आहे तिथे दुःखाची सुद्धा प्रतीती आल्याशिवाय दुजे जवळ घडे, तव संसार भय जुळे. अशा द्वैताच्या परिस्थितीमध्ये जन्मच्या जन्म तुमचे आमचे संसाराच्या क्षेत्रामध्ये चालत आलेले. ज्या क्षणाला आपण आपल्याला सापडू, आपण आपल्याचा शोध घेऊ, त्यावेळेला जगातल्या सगळ्या द्वैताचा आपोआपच निराश होईल. विठ्ठल आणि अशा परिस्थितीमध्ये द्वैताचा का निराश झाला आणि आत्मत्व ज्या वेळेला लाभत असतं त्यावेळेला त्याच्या जीवनामध्ये जगामध्ये कुठल्याही प्रकारचं दारिद्र्य, दैन्य, द्वैत या गोष्टी शिल्लक राहत. दैन्य दुःखी आम्हा न येती जवळी. तुकाराम महाराज म्हणतात, आमच्याजवळ या गोष्टी यायला तयारच होत नाहीत. त्यामुळे दुःख ते कैसे नये स्वप्नाशी, मुक्ती झाला कामारी दासी, त्याचे वर्म तू आम्हा पाशी, सुखे राहिलाशी प्रेमाची. दुःख ते कैसे नये स्वप्नासी, भुक्ती मुक्ती झाल्या कामारी दासी, त्याचे वर्म तू आम्हापासी, सुखे राहिलासी प्रेमाची या. अशी अवस्था झाल्यामुळे जिकडे पाहावं तिकडं आनंदी आनंद. यामुळे ज्यांचा संबंध हा होतो त्यांचा संसार संपूर्ण अशा प्रकारचा आनंदी बनतो. या सांख्यकारिकेचं सुंदर अशा प्रकारचं चिंतन आहे. आदो ब्रह्मा हमस्मित्यनुभव उदिते, खलविदम ब्रह्म पश्चात, होईल अंगे देव झाला जो आपण, होईल अंगे देव झाला जो आपण, तयासी हे जन अवघे देव. ज्यावेळेला स्वतः आपण बदलत असतो त्यावेळेला विश्व हे आपोआपच बदलत असतं. हा परमार्थाचा खरा सिद्धांत आहे.
आणि या सिद्धांतावर आरूढ झाल्यानंतर प्रत्यक्षात ज्यांना हा अनुभव आलाय, तो अनुभव आल्यानंतर त्यांच्या स्वतःच्या जीवनामध्ये सर्वच्या सर्व आनंदी आनंद, या आनंदी आनंदत्वाचा जो प्रत्यय अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन, या दृष्टिकोनातून स्वतःचा आनंदाचा जीवनाचा भाव असल्यानंतर जगामध्ये दुःखाचं दर्शन सुद्धा होत नाही. असं जर जगात दुःखाचं दर्शन होत नसेल तर या महापुरुषाच्या जीवनामध्ये हा अनुभव त्याने का गाऊ नये. अवघाचे संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक ज्ञानेश्वर माऊली दानराज माऊली पारा. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज 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 माऊली पारा. या ज्ञानोबाराने ही प्रतिज्ञा केली, मग जगाचा झालं का? जगाचा संसार सुखाचा झाला नाही का? अवघाचे संसार सुखाचा करीन, इथे आपल्याला असं शाब्दिक छल सुद्धा करता येईल. अवघियांचा संसार सुखाचा करीन असं जरी नसेल तरी परंतु अवघियांचा संसार सुखाचा करण्याची ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिज्ञा आहे. कदाचित झाला नसेल, अनेकांचा झालाय आणि अनेक जण संसार सुखाचा होण्याच्या मार्गात आहेत. आज ना उद्या परमार्थाच्या मार्गातील असणाऱ्या मंडळींचा संसार निश्चितच सुखाचा होणार आहे आणि तो सुखाचा होण्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी प्रतिज्ञा केलेली आहे. ज्ञानेश्वर महाराज ही जागृती देतात, हे शिक्षण देतात आणि हा सांभाळ करण्याकरता संजीवन समाधीमध्ये जगाच्या कल्याणाकरिता स्थित आहेत. म्हणून ज्ञानोबारांना ही प्रतिज्ञा करता येते, अवघाचे संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. इथे अत्यंत बीज स्वरूपातून एक सिद्धांताचं चिंतनाचा नुसता उल्लेख करून चिंतन सेवा समर्पित करणार आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या या प्रतिज्ञेमध्ये फार मोठा एक सिद्धांत आहे. वेदांताचं चिंतन करणारे जी काही मंडळी आहेत त्या मंडळींच्या बाबतीमध्ये दोन प्रकारचं चिंतन आहे. या जगामध्ये असणारं जे दुःख आहे, अज्ञान आहे, विकार आहे, या विकारांना दूर करण्याकरता जगातलं दुःख दूर करणं हा एक पक्ष आहे. ज्याप्रमाणे महाराजांचं म्हणणं, निवडावे खडे तरी दळण ओझ घडे. दळणामध्ये मिसळलेले जे खडे आहेत ना ते खडे बाजूला करावेत आणि चांगल्याशा प्रकारचं धान्य शिल्लक ठेवावं. तसं या जगातलं जे काही वाईट आहे, जो अविचार आहे, तो अविचार आपल्या बुद्धीच्या द्वारा बाजूला काढावा आणि बाजूला काढल्यानंतर आपलं जीवन शुद्ध अशा प्रकारचं बनवावं. या विचाराच्या बाबतीमध्ये संसारातून ते बाजूला काही काढतील आणि संसारातून बाजूला काढल्यानंतर एकीकडे संसार राहील आणि एकीकडे हे राहतील. शुद्ध अशा प्रकारच्या दृष्टिकोनातून एक प्रकारची ही द्वैतापत्ती आहे. वेदांताच्या चिंतनाप्रमाणे ज्या मायेच्या द्वारा या जगाची उत्पत्ती होते, आता कोणते कोणते वाद आहेत, या वादाचा वाद मी घालत बसत नाही. आरंभवाद, परिणामवाद, विवर्तवाद आदी करून चिंतन वेगळं आहे. तेव्हा आरंभवाद खरा का परिणामवाद खरा का विवर्तवाद खरा का कोणता वाद खरा, या वादामध्ये आपण जायचं कारण नाही. हे वाद घालत असताना या वादातून असं चिंतन येत आहे, ह्या जगाची जी काही संगती आहे ती संगती लावण्याकरता एक पक्ष असा आहे की या जगाची निर्मिती करण्याकरता मायेनं निर्माण केली. पहिले कुठे नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यची होते पाही, कान्होबा तेरे तेरे ते. तेथे एक ढालगज निर्माण झाली. ढालगज म्हणजे माया. तेने एवढी ख्याती केली, माया निर्माण झाली म्हणतात. आणि त्या मायेने या जगाचा पसारा निर्माण केला. या जगाचा पसारा दूर जर व्हावा वाटत असेल तर कारण गेल्याशिवाय जगाचा पसारा दूर जाणार. कारण नाशामध्ये कार्याचा नाश होतो असा सिद्धांत आहे. त्यामुळे मायेचा नाश झाला पाहिजे, माया ही बाजूला काढली पाहिजे. एकीकडे मायेला बाजूला काढायचं आणि दुसरीकडे परमात्म्याला बाजूला काढायचं. मायेला दूर का करायचं? तिच्यामुळे अज्ञान द्वैतापत्ती येते
म्हणून जर मायेला बाजूला काढलं तर एक मोठ्याशा प्रकारचं दुसरं पदरामध्ये दोष निर्माण होतो, आणि तो दोष म्हणजे द्वैतापत्तीचा. बाजूला काढलेली माया एकीकडे आणि बाजूला काढलेलं परमात्मा तत्व एकीकडे. अर्थात नकळतच अशा प्रकारचे ब्रह्मज्ञानामध्ये सुद्धा द्वैतापत्ती पदरात पडते. म्हणून भगवत भक्त या महासाधू संतांचा पुरुषार्थ हा आहे की जगाला निर्माण करणारी माया बाजूला न काढता प्रत्यक्ष जे जग आहे ते जग म्हणजे परमात्म स्वरूपच आहे. याच्यातून बाजूला काहीही काढायचं नाही. कारण भगवान परमात्म्याचा श्रीमद भगवद्गीतेतला जो 9व्या अध्यायातला ऐश्वर्य योगुग आहे तो खूप अशा प्रकारचं चिंतन करण्यासारखा. मया तदमिदं सर्वं जगदव्यक्त मूर्तीना मस्थाने सर्वभूतानि न चाहन्ते शोवस्थितः. ज्ञानोबारांनी तिथे दृष्टांत दिले आहे. दुधापासून दही झालं हा विकृत परिणाम आहे, आणि दुसरा अविकृत अशा प्रकारचा परिणाम. भांगाराची झाले तरू, बीजाची झाले तरू, ना तरी भांगाराची अलंकारू. बीजापासून झाड तयार झालं. बीज आणि झाड या दोघांची जशी अभेदता आहे, किंवा सोना आणि अलंकार या दोघांचा जसा अभेद आहे, तसा परमात्मा आणि जग या दोघांचा अभेद आहे. ज्ञानोबा असं म्हणतात, हे अर्जुना, मला या भूतापासून तू वेगळं करण्याचा प्रयत्न करू. या भूताच्या दृष्टिकोनातून भूत म्हणजे मीच आहे. जे जे दिसतंय ना हे सगळं माझ्याच स्वरूपाचा विस्तार आहे. शास्त्रामध्ये याला चिदविलासवाद म्हणतात. जे शास्त्राचं चिंतन करणारे मंडळी आहेत त्यांच्या जीवनामध्ये या दोन गोष्टी माहीत असण्यासारख्या आहेत. एक मायावाद आणि दुसरा चिदविलासवाद. ज्ञानेश्वर महाराजांच्या या अभंगामध्ये मला आपल्यापुढे हे महत्वाचं जाणवून द्यायचं आहे की ज्ञानोबारायांना या अभंगातून चिदविलासवादाचं बीजारोपण करायचं आहे. जगामध्ये असणाऱ्या बाधक गोष्टीला मी बाजूला करणार असं नाही आहे. हे सगळं जग मंगल स्वरूप आहे. याच्यात वाईट काहीच नाही. प्रत्यक्षात परमात्म स्वरूप म्हणजेच हे जग आहे, जो अद्वैत वेदांताचा मूळ सिद्धांत आहे. सरित समुद्रांश हरे शरीरम यत्किंच भूतम प्रणमेदनन्यः. श्रुती भगवती सांगते, जे जे तुम्हा आम्हाला जे दिसतंय ना ते ते सगळं परमात्म्याचं स्वरूप आहे. आणि ते ते परमात्म्याचं स्वरूप परमात्म रूपाने जर ग्रहण झालं, परमात्म रूपाने ग्रहण झाल्यानंतर संसार बाजूला शिल्लकच राहत. जर परमात्माच जर परमात्म स्वरूपाने जर संसार दिसू लागला, देखिला देखिला माये देवाचा देव फेटला संदेह निमाले दुजे पण. परमात्माच जर व्यापक स्वरूपातून दिसू लागला तर पुन्हा द्वैतापत्ती यायचं कारण नाही. आणि असा जर तो जर अनुभवाला येत असेल तर अनुभवाला आल्यानंतर जिकडे तिकडे आनंदाचीच खाण मी भरून टाकेन असं ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिज्ञेला काय कमी पडते. पण ज्ञानोबा या सिद्धांतातून ही महत्वाची प्रतिज्ञा करतात. अवघाचे संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक जाईन गे माय तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया. झालेले चिंतन सेवा भगवान श्री पांडुरंगाच्या चरणारंदी समर्पण. सर्व जगातल्या दुःखाला दूर करण्याचा महान प्रयत्न सिद्धांताच्या अवस्थेतून साधू संतांनी केला. जगातली पुष्कळशी माणसं दुःख जगातलं दूर करण्याचा प्रयत्न करतात. दयावान माणसं दुःख दूर करण्याचा प्रयत्न करतात. उपकार करणारी माणसं दुःख दूर करण्याचा प्रयत्न करतात. दान देणारी माणसं दुःख दूर करण्याचा प्रयत्न करतात. या गोष्टी आवश्यक आहेत. समाज मूल्याच्या दृष्टिकोनातून ज्याला ज्याला जी जी शक्ती आहे ती ती शक्ती केवळ स्वतः करता नसून तू इतराकरिता आहे. म्हणून परमात्म्याच्या शक्तीचा खजाना जर उघडायचा असेल तर त्याला एकच करावं लागत असेल की आपल्याकडनं दुसऱ्याकडे देणं. आपल्याकडनं दुसऱ्याकडे देणं. आपल्याला ज्ञान असेल, आपल्याकडे शक्ती असेल, आपल्याकडे जे जे म्हणून वैभव आहे ते ते दुसऱ्याच्या उपयोगाला व्हावं. अशी जर प्रवृत्ती असेल तर त्याचा परिणाम असा होतो की भगवान पांडुरंग परमात्म्याचा सर्व वैभवाचा भंडारा आपल्याकरता खोलतो, उघडा होतो. ते कुलूप असतं. कुलूप उघडायचं असेल तर काय करावं लागतं? किल्ली कोणत्या दिशेने फिरवावं लागते? पुढच्या दिशेने फिरवावी लागते. आणि लावायचं असेल तर काय करावं लागते? आपल्या दिशेने फिरवावी लागते. स्वार्थी माणसं आपल्या जीवनामध्ये मिळवण्याचा प्रयत्न करतात, पण मिळवत असताना एका अर्थानं ते परमात्म्याचा खजिना बंद करून घेतात. आपल्या जीवनाची जी चावी आहे ती फिरवत असताना आपल्याकडेच जर फिरवली, स्वार्थाकडेच जर फिरवली तर भगवान पांडुरंग परमात्म्याचा खजिना असतो तो आपल्याकरता मात्र बंद होणार आहे. आणि तो जर खजिना आपल्याकडनं दुसऱ्याकरता देण्याचा आपण प्रयत्न केला तर तो खजिना दुसऱ्याला देत असताना आपल्याकरता सताड उघडा होऊ शकतो. एवढ्याकरता
जगाचं दुःख दूर करण्याकरता भौतिक प्रयत्न करावेच करावे. जिथपर्यंत शुद्धी आहे, जिथपर्यंत शक्ती आहे, जिथपर्यंत सामर्थ्य आहे, जिथपर्यंत वेळ आहे, तिथपर्यंत लोकांची दुःख दूर करण्याचा प्रयत्न करावा. परंतु याहीपेक्षा खऱ्या अर्थानं द्वैत दूर करण्याचा महान प्रयत्न आहे, जो एकदा का प्रयत्न झाला की झाल्यानंतर आपण नव्हे जगाला सुद्धा दूर करण्याची शक्ती त्याच्यामध्ये येते. आणि हा येणारा अनुभव ज्ञानोबाराने आपल्या भक्तियुक्त जीवनातून प्रगट केलेला आहे. जाई न गे माये त्या पंढरपुरा, भेटे न माहेरा आपुल्या. भगवत कृपेमुळे आपल्याकडनं घडणारी जी पुण्य आहेत त्या सर्व पुण्याचा संचय व्हावा, संग्रह व्हावा आणि पुण्यशक्तीवर आपण पंढरीला जावं. जो ज्ञानोबारांना पांडुरंग परमात्म्याचा साक्षात्कार झाला आणि साक्षात्काराद्वारे ज्ञानोबाराने सर्व संसार सुखी करण्याचा प्रयत्न जो केला, प्रतिज्ञा जी केली, ती प्रतिज्ञा आपण देखील करू शकतो आणि आपल्याही जीवनामध्ये ती साकार होऊ शकते. भगवत कृपेने आणि साधू संतांच्या आशीर्वादाने ती साकार व्हावी अशी प्रार्थना करून चिंतन सेवा समाप्त करतो. जय जय